नमस्कार बालमित्रांनो, आज आपण इयत्ता तिसरी गणित विषयातील अपूर्णांक या घटकातील अर्धा, पाव, पाऊण या संकल्पना समजून घेणार आहोत. चला तर मग करूया सुरुवात. विद्यार्थी मित्रांनो, आपण सुरुवातीला अर्धा ही संकल्पना बघणार आहोत. येथे एक पूर्ण सफरचंद आहे. हे सफरचंद आपल्याला दोन मुलांना समान वाटायचे असल्यास त्याचे समान दोन भाग करावे लागतील. पूर्ण सफरचंदाचे समान दोन भाग केल्यास त्यातील प्रत्येक भाग हा अर्धा असतो. मुलांनो, इथे बघा, एक वर्तुळ आहे. या वर्तुळाच्या मध्यभागी एक रेघ काढली असता या वर्तुळाचे समान दोन भाग झाले. लक्षात घ्या मुलांनो, येथे रेघ अगदी मध्यभागी काढलेली आहे. यामुळे पूर्ण वर्तुळाचे दोन समान भाग होतात. मुलांनो, एका वस्तूचे किंवा एका आकृतीचे दोन समान भाग केल्यास त्यातील प्रत्येक भाग हा त्या वस्तूचा अर्धा भाग असतो. हे लक्षात घ्या. या ठिकाणी एका वर्तुळाचे हे दोन समान भाग आहेत आणि त्यातील प्रत्येक भाग हा अर्धा भाग आहे. मुलांनो, येथे एक भाकरी आहे. या भाकरीचे मध्यभागी रेघ मारून दोन भाग केले तर त्यातील प्रत्येक भाग हा अर्धी भाकरी म्हणून ओळखता येईल. मुलांनो, येथे एक वर्तुळ आहे. या वर्तुळाचे मध्यभागी रेघ मारून दोन भाग केलेले आहेत. यातील निळ्या रंगाने रंगवलेला भाग हा पूर्ण वर्तुळाचा अर्धा भाग आहे असे आपल्याला म्हणता येईल. मुलांनो, अर्धा म्हणजे काय हे आपल्याला आता नक्कीच समजले असेल. वस्तूचे दोन समान भाग केल्यास त्यातील प्रत्येक भाग हा अर्धा असतो असे आपल्याला समजले असेल. मुलांनो, येथे काही आकृत्या दाखवलेल्या आहेत. यातील प्रत्येक आकृती ही वेगळी आहे आणि या आकृतीच्या मध्ये एक रेघ काढलेली आहे. कोणत्या आकृत्यांमध्ये काढलेल्या रेघेमुळे समान भाग होतात बरं? ओळखा पाहू. बघा, येथे जी प्रथम नंबरची आकृती आहे तिच्यात मध्यभागी काढलेल्या रेघेमुळे समान भाग झालेले आहेत. दुसऱ्या नंबरची जी आकृती आहे तिच्यात रेघ काढलेली आहे परंतु दोन समान भाग होत नाहीत. नंतर त्रिकोणाच्या आकृतीत सुद्धा मध्यभागी काढलेल्या रेघेमुळे दोन समान भाग होत नाहीत. एक भाग लहान तर एक भाग मोठा होतो, त्यामुळे हे भाग समान नाहीत. तर या पुढच्या आकृतीत बघा, मध्यभागी काढलेल्या रेघेमुळे दोन समान भाग होतात, म्हणून या दोन आकृत्यांमध्ये समान भाग झालेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, येथे एक वर्तुळ आहे आणि वर्तुळाच्या मध्ये एक रेघ काढलेली आहे, परंतु या रेघेमुळे त्या वर्तुळाचे दोन समान भाग होत नाहीत. त्याच पद्धतीने पुढे एक आयत काढलेला आहे आणि या आयतात सुद्धा एक रेघ मारलेली आहे, परंतु या रेघेमुळे सुद्धा दोन समान भाग होत नाही, म्हणून येथील प्रत्येक भाग हा अर्धा होऊ शकत नाही. मुलांनो, येथे काही आकृत्या दाखवलेल्या आहेत. या प्रत्येक आकृत्यांमधील आपल्याला अर्धा भाग रंगवायचा आहे. ही जी पहिली आकृती आहे हिच्यातील अर्धा भाग आपण रंगवलेला आहे. त्याच पद्धतीने ही वर्तुळ आकृती आहे तिचासुद्धा आपण अर्धा भाग रंगवलेला आहे. प्रत्येक आकृतीत अर्धा भाग म्हणजेच निम्मा भाग आपण लाल रंगाने रंगवलेला आहे. या आकृत्यांमध्ये समान भागांपैकी रंगवलेल्या भागास त्या आकृतीचा अर्धा भाग असे म्हणतात. पाव. येथे एक पूर्ण वर्तुळ आहे. पूर्ण वर्तुळाचे चार समान भाग केले. एका वस्तूचे समान चार भाग केल्यानंतर त्यातील प्रत्येक भागास पावभाग असे म्हणतात. येथे एक चौकोन आहे. या चौकोनाचे चार भाग केलेले आहेत आणि या चौकोनातील लाल रंगाने रंगवलेला जो भाग आहे त्यास त्या चौकोनाचा पावभाग असे म्हणतात. खाली काही आकृत्या दाखवलेल्या आहेत. या आकृत्यांमधील पावभाग रंगवायचा आहे. यामध्ये समान चार भागापैकी एक भाग आपणास रंगवायचा आहे. तो या ठिकाणी आकृत्यांमध्ये रंगवलेला आहे. समान चार भागांपैकी रंगवलेल्या भागास त्या आकृतीचा पावभाग असे म्हणतात. पाऊण.
एका पूर्ण वस्तूचे समान 4 भाग करून त्यातील 3 भाग घेतल्यास त्यास पाऊण असे म्हणतात. या ठिकाणी एका पूर्ण वर्तुळाचे 3 भाग आपणास दिसत आहेत. येथे एक लाल रंगाची पट्टी आहे. या पट्टीचे समान 4 भाग केले आहेत. लाल पट्टीचे समान 4 भागापैकी 3 भाग काळ्या रंगात रंगवले. 4 भागांपैकी 3 भाग रंगवले म्हणजेच पाऊण भाग रंगवला. पूर्ण, अर्धा आणि पाव भाग. मुलांनो, अर्ध्याचा अर्धा केल्यानंतरही आपणास पाव मिळतो. त्याच पद्धतीने 2 पाव एकत्र केल्यास अर्धा होतो. हा एकमेकातील सहसंबंध आहे, हे आपण समजून घ्या. 4 पाव एकत्र केले तरी 1 पूर्ण होतो. त्याच पद्धतीने अर्धा आणि पाव मिळून पाऊण होतो. त्याच पद्धतीने 3 पाव एकत्र केले तरीही आपणास पाऊण ही आकृती मिळते. आणि पूर्ण मधून 1 पाव कमी केला तरी आपणास पाऊण मिळतो. आपल्याला खालील आकृत्यांमधील पाऊण भाग रंगवायचा आहे. मुलांनो, आपणास माहिती आहे एका वस्तूचे समान 4 भाग केल्यास त्यातील 3 भाग जर आपण रंगवले तर त्यास आपण पाऊण भाग म्हणतो. मग येथे आपण आकृतीचे समान 4 भाग करून त्यातील 3 भाग रंगांनी रंगवलेले आहेत. आकृत्यांमध्ये समान भागापैकी रंगवलेल्या भागास पूर्ण आकृतीचा पाऊण भाग असे म्हणतात. मुलांनो, पूर्ण आकृतीचे समान 4 भाग केल्यास त्यापैकी 2 भागास अर्धा म्हणतात. एका भागास त्या आकृतीचा पाव म्हणतात. तर समान 4 भागापैकी 3 भाग घेतल्यास त्यास पाऊण असे म्हणतात. येथे खालील आकृत्यांचा रंगवलेला भाग आणि न रंगवलेला भाग पाव, अर्धा, पाऊण यापैकी किती आहे ते त्या खालील चौकटीत लिहायचं आहे. मुलांनो, येथे पहिली आकृती आहे. या आकृतीमध्ये रंगवलेला भाग अर्धा आहे, तर न रंगवलेला भागसुद्धा अर्धा आहे. आता दुसरी आकृती बघूया. या आकृतीमध्ये रंगवलेला भाग जो आहे तो पाव आहे आणि न रंगवलेला भाग हा पाऊण आहे. आता पुढच्या आकृतीकडे जाऊया. पुढच्या आकृतीत रंगवलेले समान 4 भागापैकी 3 भाग आहेत. 3 भाग म्हणजेच पाऊण होतात आणि न रंगवलेला भाग तो शिल्लक राहिला तो पाव भाग आहे. आपण आज काय शिकलो? कोणत्याही वस्तूचे समान 2 भाग केले असता त्यातील प्रत्येक भाग हा त्या वस्तूचा अर्धा भाग असतो. कोणत्याही वस्तूचे समान 4 भाग केले असता त्यातील प्रत्येक भाग हा त्या वस्तूचा पाव भाग असतो. कोणत्याही वस्तूचे समान 4 भाग केले असता त्यातील 3 भाग घेतले तर हा त्या वस्तूचा पाऊण भाग असतो. मुलांनो, एक चौरस आकाराचा कागद घेऊन त्याचे समान 4 भाग करा व त्याचे अर्धा, पाव, पाऊण असे विविध भाग करून पहा. मुलांनो, आज आपण अर्धा, पाव, पाऊण हे भाग अतिशय छानपणे समजून घेतले. असेच आपणही कागदावर विविध आकार काढून त्यापैकी भाग रंगवून त्यांना नावे द्या. आता भेटूया व्हिडिओच्या पुढच्या भागात. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.